गाईस, तर आम्ही गेलेलो होतो उटी गावातल्या लुंबिनी बुद्धविहार आणि रमाई पार्कमध्ये, जे नागपूरपासनं 30 किलोमीटर अंतरावर आहे. छान अशा भव्य जागेत इथे बुद्धविहारसुद्धा आहे, छान असं रमाई पार्कसुद्धा आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि हॉलसुद्धा आहे, जिथे वेगवेगळे कार्यक्रम, समारंभ, लग्न समारंभसुद्धा होत असतात. तेच बघायला आम्ही इथे गेलेलो होतो. छान अशी भगवान बुद्धाची खूप मोठी मूर्ती आहे. तुम्ही समोर बघालच सगळ्या गोष्टी, नक्कीच बघा. हे आहे मेन एंट्रन्स. मेन एंट्रन्सच इतकं छान वाटलं, इतकं बारीक आणि सुरेख काम केलं आहे. भगवान बुद्धाची छान प्रतिमा कोरलेली आहे सगळ्या पिलरवरती आणि सुरेख असं कोरीव काम केलेलं आहे. खूप छान वाटतं सगळं बघून. वातावरणात आम्ही इथे आलेलो आहे. छान असं इकडे पाऊस पण पडलेला आहे, त्याच्यामुळे थंडगार असं वातावरण झालेलं आहे. अशा वातावरणात बाहेर फिरण्याची मजाच काय वेगळी आहे. इतकं सुंदर कोरीव काम आहे तिथे मेन गेटलाच, आणि आतमध्ये काय आहे त्याची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे माझी. सो आता बघूया आतमध्ये काय काय आहे. इथून उतरल्यावर थोडं लांब आहे, जसं की तुम्हाला दिसतंय मूर्ती जरा दूर आहे. बघू आतमध्ये काय आहे. आय एम व्हेरी मच एक्सायटेड. अंगा ए अंगा मावशी फोटो काढून अंगाच्या दादाला घेऊन येते. मावशी मावशी मोबाईलला फोटो काढते अंगाचा. अंगाच्या दादाला घेऊन या. हे आहे लुंबिनी बुद्धविहाराचा बाहेरचा परिसर. खूप सुंदर झाडे लागलेली आहेत आणि आतमध्ये बघा किती सुंदर सगळ्या महापुरुषांचे फोटोसुद्धा लागले आहे एंट्रन्सला. आता आल्या आल्या आपल्याला इथे बॅनरसुद्धा दिसतं. लुंबिनी इंटरनॅशनल नगरीत आपले हार्दिक स्वागत आहे. सचिन गजभियेची संकल्पना आहे आणि खूप सुंदर यांनी इथे काम केलेलं आहे. बघण्यासारखं आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच भेट द्या आपल्या फॅमिलीसोबत. नक्की जा. सायंकाळी 6 वाजताच्या आधी तुम्ही इथे जाऊ शकता. त्यानंतर इथले प्रवेशद्वार बंद होतात. बघा किती सुंदर भगवान बुद्धांच्या मूर्त्या सगळ्या सभोवताली लागलेल्या आहेत. आणि ते झाडं तर बघा एकसारख्या आणि अशा लाईनमध्ये उभे आहेत, एक सरळ रेषेत. जणू काही आपल्या स्वागतासाठीच ते उभे आहेत. हिरवगार जणू काही निसर्गाने चादर ओढली आहे. सर्व निसर्ग इतकं नयनरम्य आणि इतकं आल्हाददायक वाटतं. शहराच्या लांब एकदम शांततेत तुम्ही मेडिटेशनला सुद्धा तिथे जाऊ शकता. आतमध्ये बुद्धविहार असल्या कारणाने आपला फूटवेअर बाहेर काढून ठेवावं लागतात. बाहेर छान अशा भगवान बुद्धाच्या 2 मोठ्या मूर्त्या आहेत आणि बाजूलाच लुंबिनी बुद्धविहार आहे. मी पहिल्यांदाच इथे आल्यामुळे मला सगळ्या गोष्टी बघण्याची खूप उत्सुकता होती. सो मी इथे आतमध्ये शिरताच मला छान भगवान बुद्धाची मूर्ती दिसली. भगवान बुद्धाची पांढरी शुभ्र मूर्ती मला खूप आवडली, पण आयडिया नाही मिळाली नेमकं कशाची होती, पण खूप छान वाटत होती. परत आतमध्ये शिरताच इथे मला हत्ती दिसलेत, अशोक स्तंभ दिसलेत जे पॅकिंग करून होते. बाबासाहेबांचा असा एक फोटो आहे. इथे परत एक फोटो आहे सेम. लुंबिनी बुद्धविहारात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यात एकतरी भगवान बुद्धाची मूर्ती दिसेल. जिकडे नजर फिरवली तुम्हाला तिकडे भगवान बुद्धाची मूर्ती बघायला मिळेल. काही उभ्या अवस्थेत आहे, काही बसल्या अवस्थेत आहे, पण इतक्या नयनरम्य आणि इतक्या छान आहेत. तिथे गेल्यावर असं गेल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आपल्याला. समोर सगळं गोष्टी तुम्ही नक्कीच बघा.
कसं वाटतंय ग अस्मी, तू पण फर्स्ट टाइमच आली. कसं वाटतंय पप्पा? छान. येण्याचं सार्थक वाटतंय की नाही? मस्त डबल आली तरी चांगलं वाटतं. इथलं हे शँडेलियर तर मला इतकं आवडलेलं, खूप सुंदर वाटत होतं. आणि हे शहामृग तर खरोखरचेच वाटत होते. त्याच्या बाजूलाच आपल्या आदरणीय माता रमाईची सुद्धा खूप सुंदर कोरीव काम केलेली मूर्ती आहे. असं वाटतं की साक्षात रमाबाई आपल्या समोर आहेत, माता रमाई. कारण बाबासाहेबांच्या कार्यात माता रमाईचे तितकेच योगदान आहे जितके बाबासाहेबांचे आहे. त्यांनी पण भरपूर त्याग केला. रमा आईला नतमस्तक होऊन मी नमन केलं. खूप खूप धन्यवाद रमा आई. खूपच छान आहे सर्व इथे. काय बघावं काय नाही तेच कळत नाही. खरंच खूप छान वाटतंय. फर्स्ट टाइम आलो पण असं वारंवार यायची इच्छा आता होते इथे आल्यावर, ते सगळं बघितल्यावर. वरती आहे पण तिथं. चला. चप्पल घालायची नाही. चप्पल इथे पण छान अशी मूर्ती आहे बघा, गौतम बुद्धांची. तिथं गेली. बाबासाहेब आणि रमाबाईचं मोठं पोस्टर आहे माझ्या मागे. परत आतमध्ये काय आहे तुम्ही बघाच आता. खूप छान वाटतं. वाव, काय आहे ते दाखवलं तुम्ही आणखी शॉप होणार. खूप छान अशी बाबासाहेबांची मूर्ती आहे. सी सी किती छान आहे. चला जवळ जाऊन दाखवते. फोटो इथे काढतच राहतात सगळे. किती सुंदर बाबासाहेबांची मूर्ती आहे इथे. वाव, आहे ना. तुम्हाला बघितलं तुम्हालाही इथे यायची इच्छा होत असेल. तुम्ही सुद्धा नक्की आहे. ॲड्रेस मी कॉमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्शन करणार आहे आणि कॉमेंट्समध्ये पण टाकणार आहे, पिन करणार आहे. तुम्ही नक्कीच भेट द्या. आहे आणि आता इकडे असं बाहेरून आपण इथे आलेलो आहे. असा हा इथे दरवाजा आहे. उद्धरली कोटी को भीमा तुझ्या जन्मामुळे. आता इथे आम्ही चाललो आहे वरच्या मजल्यावर. वरच्या मजल्यावर पण छान अशी मूर्ती आहे. तेच आम्ही बघायला चाललेलो आहे आता वरती. तुम्ही पण चला आमच्यासोबत आणि बघा सगळ्या गोष्टी. आजूबाजूला पूर्ण शेतीचा परिसर आहे. तुम्हाला सगळ्या बाजूने मोकळं असं वातावरण दिसेल. खूप मोठ्या जागेत उभारलेलं विहार आहे. वरती पोहोचताच नजारा जो काही होता खरंच बघण्यासारखा होता. हिरवीगार झाडे, सगळं नजारा इतकं नयनरम्य आणि आल्हाददायक वाटत होतं की नजरेत सगळ्या गोष्टी साठवून ठेवाव्या वाटत होत्या. इतकं तो सुंदर नजारा होता. खूप सुंदर वाटत होतं सगळं बघायला. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आजूबाजूला सगळी मोकळी जागा आहे बघा. शेतीची जागा आहे. जिकडे नजर फिरवाल तिकडे शेती आहे. असं हे मोकळं वातावरण आहे आणि थंडगार असं ठिकाण आहे. त्यानंतर जी मूर्ती आपल्याला बाहेरून दिसते तीच मूर्ती मी आतमधून बघण्याचा प्रयत्न करत होते पण तेवढी क्लिअर दिसली नाही. वरती आल्यावर छान असं बुद्ध विहार आहे. इथे भरपूर गर्दी होती संडे असल्या कारणाने आणि प्रत्येक व्यक्ती फोटोसुद्धा काढतात त्याच्यामुळे गर्दी होती. जसे जसे मी समोर गेले तर मला काय दिसलं, भगवान बुद्धाची मोठी मूर्ती आहे आणि त्यांच्या सभोवताली 5 परिव्राजक बसलेले होते ज्यांनी भगवान बुद्धाकडनं दीक्षा घेतली होती. तेच तिथे मूर्त्यांच्या स्वरूपात बसलेले होते. जणू काही खरोखरच ते आपल्यासमोर बसले आहेत आणि गौतम बुद्ध त्यांना दीक्षा देत आहेत. खरंच असं सगळं नयनरम्य हे दृश्य बघून खरोखरच वाटतं की गौतम बुद्ध आपल्या समोरच जणू काही 5 परिव्राजकांना दीक्षा देत आहेत. त्या सगळे दृश्य डोळ्यात साठवून आम्ही आलो खाली. खाली सुद्धा खूप सुंदर असं गार्डन आहे. ते आता नक्कीच बघाल तुम्ही. इथे पिण्याचे स्वच्छ पाणी आणि सुलभ शौचालय सुद्धा आहे. खाली आल्यावर परत अशी मोठी मूर्ती आहे इथे भगवान बुद्धांची उभ्या अवस्थेत आणि समोरच गार्डन सुद्धा आहे.
वाव, किती छान वाटते गवतावर फिरायला. अरे वा, खूप सुंदर. हा फाउंटेन आय थिंक बंद आहे. हीच ती मूर्ती जी मी आतून बघण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण आतून ती व्यवस्थित दिसत नाही, कारण ती बाहेर आहे खूप मोठी. बाहेर आलं की आपल्याला पूर्ण अशी भव्य मूर्ती दिसते. बघा किती सुंदर आणि किती मोठी मूर्ती आहे भगवान बुद्धांची. यालाच म्हणतात लुंबिनी बुद्ध विहार उटी. ही मूर्ती तुम्हाला लांबून सुद्धा दिसते. जेव्हा तुम्ही उटी गावात प्रवेश करता, जवळ आल्यावर तुम्हाला ही खूप लांबून सुद्धा दिसते. फाउंटेन जर सुरू असताना सौंदर्यात आणखी भर पडली असती. परत इथे संविधानाचं प्रतीक सुद्धा आहे, छान कोरीव काम केलेलं. तिला याच्यावर हे काढा ना, शूज काढा तिचे. गार्डन मध्ये आल्यावर परत इथे भगवान बुद्धाची मोठी मूर्ती आहे ध्यान अवस्थेत. छान असं गार्डन आहे. परत इकडे आणखी एक मूर्ती आहे ध्यान अवस्थेत. खूप सुंदर वाटतं. मागच्या साईडला लोक टिफिन आणून जेवण सुद्धा करतात. इथे जागा आहे जेवण करण्याची. सुंदर असे सगळे झाडं आणि हिरवगार असं छान, आणि पाऊस पडल्यामुळे परत छान वाटत होतं. इकडे आमच्या अनघाला सगळ्या गोष्टी फील करायच्या टच करून. सो ती तेच करते मावशीबाईला घेऊन. मावशीबाईला म्हणते मला हात लावून दाखव ना मावशी. त्यानंतर सगळ्या गोष्टी डोळ्यात साठवून आम्ही निघालो माता रमाई विहाराकडे जायला. बाहेर जाता क्षणी बघा किती सुंदर सगळे मोठे मोठे पोस्टर लागलेले आहे. रमाबाईचे, बाबासाहेबांचे, शाहू महाराजांचे, सगळ्या थोर महापुरुषांचे पोस्टर इथे लागलेले आहे. सगळं बघून आम्ही निघालो माता रमाई विहाराकडे जायला. मग चालता चालता आम्हाला काय दिसलं की बरेच लांब आहे. बराच उशिरा आम्ही निघालेलो होतो, त्याच्यामुळे वाटलं की परत खूप चालावं लागणार आहे आणि घरी जायला परत उशीर होणार होता. आणि असं वाटलं की आता नंतर कधी बघूया. त्यामुळे आम्ही अर्ध्या दूरपर्यंत जाऊन रिटर्न आलो. त्याच्यामुळे माता रमाई विहार काही आम्हाला बघता नाही आलं, पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच जाऊ आणि व्हिजिट करू. माता रमाई एक आमचं राहिलेलं आहे बघायचं, ते आम्ही नक्कीच बघणार पुढच्या वेळेस आल्यावर. कोणी केलं असेल आय डोंट नो, पण ज्याने कोणी केलं खूप छान केलेलं आहे. बघा इकडे आता काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन. हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन. इथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. ज्याला कुणाला शहराच्या गोंगाटापासून दूर काहीतरी कार्यक्रम करायचे असतील, समारंभ करायचे असतील, त्यांनी इथे नक्कीच भेट द्यावी. टुट्टू मूर्ती बाबासाहेब आंबेडकरांची. नमो नमो केली त्यांना तू. कोणाची मूर्ती आहे? बाबासाहेबांचा. हा, मी कुठेतरी ऐकलेलं होतं की मुलांना जितकं प्रवास करवला, जितकं त्यांना फिरवलं, तितकी ती मोकळी होतात आणि प्रत्येक वातावरणात ती ॲडजस्ट करायचं शिकतात. तेच बघा मला अनघामध्ये सुद्धा दिसत आहे. ती बघा आता फिरायला जाणं, बाहेर जाणं किती एन्जॉय करते, इतकी मोकळी होते बाहेर गेल्यावर. साहजिकच आहे, घरातल्या घरात राहिल्यावर आपल्याला सुद्धा बरं वाटत नाही. ती तर छोटी मुलं आहेत, बाहेर इतकं तिला छान वाटतं होतं, जणू काय मी ती पक्षी आहे, उडते आहे, इतकं तिला मोकळं वाटत होतं. तिला बघून मला सुद्धा खूप छान वाटत होतं. बघा किती मस्ती करते आहे. पकड माशी ते बोट. हे नका जाऊ दे, मी चालली. माशी चालली, माशी चालली. भूम भूम भूम. चालत नाही, ते धावातच काम आहे तिच्या जवळ. पकड माशी. कवा नका माशी पकड. अशा सुंदरशा नोटवर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तोपर्यंत असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आयुष्य भरभरून जगा आणि एन्जॉय करा. तोपर्यंत स्टे ट्यून. लव यू ऑल. बाय बाय गाईज. डू सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग.